नगरचे सुप्रसिद्ध विधिज्ञ सुभाष जगन्नाथ काकडे साहेब यांना आपण आमंत्रित केलेलं आहे। कोर्टाची एक शिस्त आहे की कोर्टामध्ये आल्यानंतर तुम्ही त्या न्यायदेवतेचं म्हणून आपण त्याला हे पवित्र राखायला पाहिजे। ते न्याय मंदिर आहे, बरोबर। कारण कोर्ट हॉल जो आहे ते पब्लिक प्लेस आहे। बऱ्याच लोकांना माहित नसतं की आपण कोर्टात कसं जायचं, तो घाबरतो। 1985 पासून आजतागायत ते न्यायालयामध्ये वकिली करत आहेत आणि त्यांचं आतापर्यंतचा जर अनुभव आपण बघितला तर तो तब्बल 40 वर्षाचा। तर छळ फक्त पुरुषच महिलाचा करतो असं काही कायद्यात लिहिलेलं नाही। क्रुएल्टी धरतो आपण छळ, तर स्त्री सुद्धा जर त्याचे छळ करत असेल तर तो सुद्धा अर्ज करू शकतो। पण न्याय व्यवस्थेकडनं काय होतं तर आज सरकारकडनं न्यायाधीशांची संख्या कमी आहे। सगळ्यात विशेष बाब म्हणजे या 40 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांचे अनेक ज्युनियर्स वकील त्यांच्या सोबत होते। त्यापैकी आज सांगताना मला आनंद होतो की त्यातले तब्बल 11-12 त्यांचे ज्युनियर्स ते आता सध्या न्यायाधीश पदापर्यंत गेलेले आहेत। हे विशेष आहे। लहान असो मोठा असो, वयाने कमी असो जास्त असो, तर तो न्यायाधीश किती वयाचा आहे याला नाही, याला महत्व अजिबात नाही। तर त्या खुर्चीला महत्व आहे। न्यायदानासाठी होणारा विलंब हा नक्कीच योग्य नाही। म्हणून जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। अगदी बरोबर। जर विलंब झाला तर त्याला न्याय नाकारल्यासारखाच होतो, बरोबर। अशी जी काही म्हण आलेली आहे ती योग्य आहे। आपल्या या एनटीव्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये आज आपण नगरचे सुप्रसिद्ध विधिज्ञ सुभाष जगन्नाथ काकडे साहेब यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि आपण आज त्यांच्याशी या कायद्याविषयीची काय कायदे आहेत, कशा पद्धतीचे कायदे आहेत, न्यायालयीन प्रक्रिया काय आहेत याविषयीची सविस्तर चर्चा करणार आहोत। आता वेळ न दवडता त्यांच्याशी हितगुज करायला आपण सुरुवात करणार आहोत। तर नमस्कार सर, आपण या ठिकाणी आलात। नमस्कार। नमस्कार। आमच्या या एनटीव्ही मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आताच आपण आमच्या प्रेक्षकांना, समीक्षकांना सर्वांना कळालेलंच आहे की सुभाष जगन्नाथ काकडे ऍडव्होकेट 40 वर्ष त्यांचे या क्षेत्रामध्ये गेले। मला थोडस 40 वर्षाचा तुमचा कसा प्रवास गेला याबद्दल माहिती द्या ना। 40 वर्षापूर्वी या क्षेत्रात येण्याकरिता थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की माझे आजोबा वकील होते। अच्छा। माझे मामा वकील होते। मामा जिल्हा न्यायाधीश म्हणून नंतर सेवानिवृत्तही झालेले होते। मोठे भाऊ वकील होते। त्याच्यामुळे थोडीशी पार्श्वभूमी आमची वकिली व्यवसायाची आहेच। अगदी। त्यामुळे लहानपणापासून वकिलीविषयी थोडीशी आवड होती आणि दरम्यान आमचे बंधू कैलासवासी विजयराव काकडे यांचा आग्रह होता की मी MA झालो, लेक्चरर म्हणून मला अपॉइंटमेंट मिळालेली होती। सिनियर कॉलेजला लेक्चरर असताना सुद्धा आमच्या बंधूंची इच्छा होती की मी प्रॅक्टिस करावी आणि त्यानुसार मी ती नोकरी सोडून 40 वर्षापूर्वी म्हणजे 1985 ला सय्यद साहेब याच्यामध्ये पदार्पण केलेलं आहे। तर त्यावेळेला नगर कोर्टात वकिलांची संख्या कमी होती। शेवगावचं बॅकग्राऊंड चांगलं होतं, त्यामुळे जरी नोकरी सोडली तरी सुरुवातीचा कालावधी हा प्रत्येक ज्युनियर वकिलाला हा खडतरच असतो। अगदी बरोबर आहे। कारण मुळात नवीन वकील झाल्यानंतर त्याच्यावर कुणीही पटकन विश्वास ठेवत नाही। खरंय, ते साहजिक पण आहे। कारण जो पक्षकार येईल त्याने जर आपल्याला संधी दिली, काम करायला जर आपल्याला मिळालं तर आपण आपलं कौशल्य, आपल्यामध्ये असणारं ज्ञान किंवा आपण जे काही वाचन केलेलं आहे, जे काही अभ्यास केलेला आहे तो प्रेझेंट करू शकतो। बरोबर। जर जर आपल्याला संधीच मिळाली नाही, तुम्ही लाख हुशार आहात, बरोबर, सगळं ज्ञान तुमच्याकडे आहे, पण तुम्हाला संधी नाही तर काही उपयोग होणार नाही। खरंय। तर ती संधी नवीन वकिलांना करता साधारणतः कुठलाही पक्षकार धाडस करत नाही। त्याचं अगदी साधं उदाहरण आहे। अनेक खटले चालू आहेत, पण त्याला जगात सगळ्यात मोठं जो पक्षकार असतो त्याला जगात त्याचं भांडण मोठं वाटतं। बरोबर। कारण त्याला एकच भांडण आहे त्याच्या घरातलं, त्याला दुसरं भांडण नाही। त्याच्यामुळे त्याचं भांडण हे संघर्ष करतो तो त्याच्या स्वतः करतो। त्याच्यामुळे त्याला वाटतं माझं भांडण सगळ्यात मोठं। मग मोठं भांडण त्याला जर वाटलं तर त्याला वाटतं मोठा वकील असावा। बरोबर।
अनुभवी वकील असावा की ज्याने आपलं केस आपण जिंकलोच पाहिजे ही त्याची धारणा असते, किंवा त्याच्यावर झालेल्या अन्यायाचं निराकरण कोण करेल हे त्याला सिनियर वकिलाकडनं थोडीशी अपेक्षा राहते. म्हणून ज्युनियर वकिलांना या व्यवसायामध्ये कुठल्याही ठिकाणी, ही नगरची परिस्थिती अशी नाही, सय्यद साहेब भारतभर तुम्ही गेला बरोबर, तर प्रत्येक ठिकाणी ज्युनियरला हा संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षातनं आम्ही, कारण 1985ला जेव्हा मी प्रॅक्टिसला आलो तेव्हा आमच्या घरात इथं नगरला कोणीच वकील नव्हतं. अच्छा. त्यावेळेला नगर शहरात मला आलो त्यावेळेला माझी पार्श्वभूमी नगर शहरात 0 होती. बरोबर, इथं कोणी नव्हतं. मला ठीक आहे शेवगाव वकिली व्यवसायाचे धडे मिळाले गेले घरातून, पण इथं कोणी नसल्यामुळं मला संघर्ष करावा लागला आणि त्याच्यातनं थोडी कामं मिळत गेली मित्रमंडळींनी, यांनी त्यांनी, मग हळूहळू हा प्रवास सुरू झाला. थोडस आता एक सूत्र तुम्हाला नवीन होतं. तुम्ही जसं आता म्हणालात की ना प्रत्येक नवीन वकिलाला किंवा नवीन व्यावसायिकाला कोणी असो त्याला संघर्ष हा करावाच लागतो. तुम्हाला त्या काळामध्ये आलेले अनुभव कसे होते? त्या काळामध्ये काय व्हायचं, मला तुमच्यासारखे म्हणा किंवा आमच्या घरून म्हणा नाव रिकमेंड करायचे माझं, किंवा या वकिलाकडे जा तुमची केस द्या. पण तो वकील म्हणून माझ्याकडे ज्या वेळेला यायचा त्यावेळेला ऑफिसही साधं सुरुवात होती. टेबल, एकदम खुर्च्या, छोटस घर, त्याच्यात आपलं ऑफिस. ते पाहिल्यानंतर तो ज्या वेळेला यायचा ना, तो येताना ज्या वेळेला तुमच्या सारखा रेफरन्स देऊन यायचा तर तो मोठ्या अपेक्षेने यायचं किंवा आपल्याला इथं काहीतरी मिळत. आणि हे सगळं वातावरण पाहिलं तर तो डचकून जायचं, तर याला काय, आणि आपला तब्येत अशी, सगळं असं पाहिल्यानंतर हा पोरगा आपल्याला न्याय देईल का, हा आपल्यासाठी भांडल का कोर्टात, याला झेपल का आपलं. मग तो चुळबुळ फार करायचा. सुरुवातीला पक्षकार विश्वास ठेवत नाही. बरोबर, त्याचं साहजिक विश्वास ठेवत नाही. म्हणजे काय की त्याला आपल्याविषयी कॉन्फिडन्स नाही म्हणण्यापेक्षा की त्यानं तुम्हाला ज्या वेळेला त्यानं चूज केलं त्यावेळेला तुम्ही अगदीच नवखे होता, तर त्याची ती अपेक्षा असणारच आहे. कारण की ना एकतर वकील नवीन आहे आणि तो काय करणार. तर अशा वेळेला तुम्हाला काही चांगले काही वाईट अनुभव आले असते? खूप आलेत. आणि सुदैवाने काय झालं की मग याच्यातून ज्या वेळेला ही गोष्ट लक्षात यायला लागली की जर आपण थोडे ढिल्लं पडलो किंवा आपण शिस्तीला कमी पडलो आपल्या दैनंदिन, कारण काय होतं, पक्षकार तुम्हाला फक्त तुमचं ज्ञानच पाहत नाही. बरोबर आहे. तुमच्याकडे तो सर्वांगाने पाहत असतो. तुम्ही चालता कसे, बोलता कसे, बॉडी लँग्वेज कशी आहे, ती बॉडी लँग्वेज, तुमचं कोर्टातलं वागणं, साहेबांचं तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुम्ही साहेबांशी बोलता, कोर्टाशी बोलत असता, चर्चा करता, किंवा तुमचं त्या परिसरामध्ये तुमचं काय वर्तन आहे, इमेज काय, तर ह्या सगळ्या गोष्टीचं पक्षकार आपलं पाहत असतो. बरोबर. ते पाहत असताना मग आम्हाला अनेक गोष्टी लक्षात आल्या. आणि मग जे प्रेमाचे लोक आहेत ते आम्हाला सांगायचे की तुम्ही तिथं मोठ्याने असला ते योग्य नाही, तुमच्याकडे बाकीचे लोक कसे पाहत असतील, किंवा तुम्ही आलात कोर्टात गेलात बाकीचे लोक कसे होतात, तुम्ही कसे होते. मग तुम्हाला शिस्त म्हणून जे आहे की तुम्हाला मुळात आपल्याला आमच्याकडे कोड आहे युनिफॉर्मचा. तो युनिफॉर्म कोड मध्ये त्यावेळेला आम्हाला पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट, टॉय किंवा बँड आणि काळा कोट, हा तो ड्रेस कोड होता. अच्छा. काळा कोट, पांढरा शर्ट आजही ड्रेस कोडचा भाग आहे. फक्त पॅन्टच्या करता मला काय केलं, सोबर कलर पॅन्ट म्हणून हा दरम्यान बदल आला, अमेंडमेंट करून त्याच्यात. तर हे सगळं करत असताना ह्याच्यातनं तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन कसं करता, हे प्रेझेंटेशन करत असताना तो मागच बसलेला असतो आपल्या पक्षकार. बरोबर. आपल्या केसला तो बघत असतो. कारण कोर्ट हॉल जो आहे ते पब्लिक प्लेस आहे. बऱ्याच लोकांना माहित नसतं की आपण कोर्टात कसं जायचं, तो घाबरतो. अगदी कोर्टात आपलं काम नाही तर आपण कशाला बसायचं. माझं अशी विनंती आहे की प्रत्येकाला कोर्टात जाऊन बसता येतं. पण तरी सुद्धा हल्ली असं मी पाहिलेलं आहे की ना, मी ज्या वेळेला माझी स्वतःचीच केस होती नगर कोर्टामध्ये, तर त्यावेळेला ना मी लहान होतो, माझ्या आजी बरोबर जायचो मी. तर मला ते वकील म्हणायचे की तू ते झाडाखाली जाऊन बस, आतमध्ये बसायचं नाही. आणि मला फार अशी ना आतमधून अशी तळमळ असायची की नेमकं जज काय करतात, कारण आम्ही
चित्रपटात पाहिलेलं होतं की तो जज असा बसलेला, हाजीर हो, हे ते आणि मग तो लंबे चौडे डायलॉग, मग ते हिरो असा काय म्हणायचा. आम्हाला असं वाटायचं की इथे काहीतरी वेगळं काहीतरी असेल, पण ते चित्र नेमकं तिकडं वेगळं दिसायचं आणि आम्हाला नेमकं तिथे बसून जायचं नाही. हा एक भाग त्या काळी होता. तर त्या काळामध्ये आणि त्यावेळेला मी जे काही पाहिलं तर लोकांची जी अनास्था होते, न्यायालयाविषयीची जी अनास्था आहे, त्यांच्या मनामध्ये जी एक अनामिक भीती की आतमध्ये गेल्यानंतर जज आपल्याला शिक्षा करणार की काय म्हणून ते भीत भीत आतमध्ये जायचे. आणि आजही गेल्यानंतर असं करून काहीतरी मग आतमध्ये जातात आणि त्या पद्धतीने मी पण असं जायचो, पण मला मी भीत भीत आतमध्ये जायचो. तर ही जी अनास्था आहे न्यायालयाविषयीची, त्याबद्दल आपलं काय मत? नाही, आता याच्या दोन गोष्टी होत्या की मुळात न्यायव्यवस्था काही आजची नाही. इंग्रजाच्या काळात जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजांचं राज्य होतं, त्यावेळेला सुद्धा न्यायव्यवस्था आपल्याकडे होतीच. कोर्ट कचेरी त्यावेळेला होत्या. कोर्टामध्ये कोर्टाची एक शिस्त आहे की कोर्टामध्ये आल्यानंतर तुम्ही त्या न्यायदेवतेचं म्हणून आपण त्याला हे म्हणतो पावित्र्य राखायला पाहिजे. ते न्याय मंदिर आहे. बरोबर. त्या मंदिरामध्ये किंवा कुठल्याही धार्मिक स्थळात आपण गेलो तर तिथलं पावित्र्य राखलं जातं. तर इथं त्या न्यायाधीशाला न्यायदान करताना एक वातावरण शांत असावं, प्रसन्न असावं, गर्दी गोंधळ नसावं आणि तिथे एक शिस्तीने असावं. मग आता येणाऱ्या माणसाला ही शिस्त माहित नसतं. कुणी आला, बऱ्याच वेळेला आपण घरी पाहतो, इकडे तिकडे ऑफिसमध्ये पाहतो, तो पायवर खुर्चीवर घेऊन बसतो. जांभळी आली तर मोठ्याने जांभळी देतो, मोबाईल वाढला तर तिथंच तो हॅलो करतो, किंवा तो याच्या त्याच्याशी बोलतो, कंटाळा आला उठला का निघून चालला. तर हे बेशिस्त वातावरण नसायला पाहिजे. हे शिस्त म्हणून कोर्टाचे काही नियम आहेत, रूल्स. ह्या अलिखित काही आहेत आणि काही लिखित पण आहे. बरोबर. तर अलिखित मध्ये तुम्हाला संस्काराचा भाग आहे. आपण आता तुम्ही म्हटलात की आपण जाताना न्यायदेवते पुढं, तर आपण काय करतो, त्या चेअरला मानतो. अगदी बरोबर आहे. ती न्याय देवता आहे, त्याच्यामध्ये दोघांचं भांडण झालेलं आहे, तो न्याय करणार. अगदी बरोबर. म्हणून आपण त्याला एक न्याय देवता म्हणून आपण त्याचा रिस्पेक्ट करतो, त्याला नमस्कार करतो आणि मग आपण त्याच्यामध्ये प्रवेश करतो. अच्छा. हा प्रवेश करत असताना त्यांनी केलेला त्या दंडवत, त्यांनी केलेला नमस्कार, हा त्याचा एक भाग झाला, अदब झाली, किंवा मी तुम्हाला रिस्पेक्ट ठेवतो. आणि मग तिथं कोणी असो, कोणीही असो, त्याला तिथं वंदन करून आपण जातो. मग तो लहान असो, मोठा असो, वयाने कमी असो, जास्त असो. बरोबर. तर तो न्यायाधीश किती वयाचा आहे याला महत्व अजिबात नाही. तर त्या खुर्चीला महत्व आहे. ती न्यायाचं पीठ आहे, न्यायदान देणार खुर्ची आहे. म्हणून आपण जिथं जिथं धार्मिक स्थळाला जातो तर तिथं आपण वंदन करतो. त्या प्रकारे हे एक वंदन आहे, ती रिस्पेक्ट आहे. त्याच्यामुळं न्यायदान करत असताना कुणालाही तिथं जाता येईल. पण त्यांनी हे साधारणतः धडे जे आहेत ते मनात ठेवले पाहिजे की आपण गेलं पाहिजे, शिस्तीत बसलं पाहिजे, आपल्यामुळे कोणाला अडथळा नाही आला पाहिजे, मोठ्याने गप्पा नाही मारल्या पाहिजे, तिथे शांत रूल्स अँड रेग्युलेशन सगळं पाळायला पाहिजे. आणि म्हणून लहान मुलं गडबड करू शकतात, ते ऐकत नाही कोणाचं. तुमचं वय कमी असल्यामुळे तुमचे वकील म्हणत असतील की तुम्ही थोडंसं बाहेर थांबा, त्याच्यामध्ये वेगळं काही. माझं त्यावेळेला म्हणजे मी नेमका आहे ना दिसायला असा छोटा होतो, पण माझं 11वीला होतो मी आणि माझं शिक्षण पण बऱ्यापैकी म्हणजे मी अर्जित करत होतो. मला एक मनात एक कुतूहल होतं की नेमके न्यायाधीश काय करतात, कशा पद्धतीने न्याय देतात, काय आर्ग्युमेंट होतो ते मला शिकायचं होतं. त्यावेळेला उर्मी होती मनात, त्यामुळे मी असं हे तुमच्यासमोर ते शेअर केलं. हा न्यायालयाच्या अदबीचा भाग झाला. मुख्य प्रश्न आता असा आहे माझा, बऱ्याच लोकांच्या केसेस न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष अशा पद्धतीने विलंब लागतो. 50 वर्ष, 70 वर्ष. तर हा नेमका विलंब का? आता न्यायदानासाठी होणारा विलंब हा नक्कीच योग्य नाही. एक 40 वर्षातला माझा अनुभव सांगतो की जेव्हा जेव्हा विलंब होतो तेव्हा त्या न्याय मिळत नाही. बरोबर. किंबहुना बऱ्याच अंशी तो कंटाळतो, थकतो, आर्थिक दृष्ट्यानं दरम्यान अनेक चढ उतार येतात, बदल होतो परिस्थितीमध्ये आणि बऱ्याच वेळेला न्यायापासून तो वंचित राहतो, न्याय त्याला मिळतच नाही. बरोबर. म्हणून जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. अगदी बरोबर आहे. जर विलंब झाला तर त्याला न्याय नाकारल्यासारखाच होतो. बरोबर. अशी जी काही म्हण आलेली आहे ती योग्य आहे.
आता त्याला कारणीभूत किंवा त्याच्या मागचे कारण अनेक आहेत. बरोबर. न्यायालयाला विलंब का होतो तर त्याला फक्त कोर्ट जबाबदार आहे असं माझं मत नाही. अच्छा. मुळात पक्षकारांनी सुद्धा त्याची बाजू मांडताना सर्व गोष्टी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आपली घटना तयार करताना घटना समितीने सुदैवानं आपली जी काही घटना तयार करण्यात आली त्या घटनेचे शिल्पकार किंवा घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यावेळेला जे घटनेचे जे काही सर्व सदस्य होते, पूर्वी 336 का काहीतरी, नंतर ते 299 झाले. त्याच्यात राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर मौलाना आझाद यांच्यासारखे खूप दिग्गज अभ्यासक ज्यांनी भारतामध्ये खूप मोठं नावलौकिक केलेले अशी घटना समितीचे ते तज्ज्ञ होते. त्याच्यामध्ये घटना तयार करताना साधारणतः भारतामधली घटना जी आहे तिचे जे 4 स्तंभ मानले जाते किंवा न्याय दान करण्याकरता हा एक व्यवस्था, न्याय व्यवस्था आहे, कायद्याची व्यवस्था आहे, आणि ही जी तिसरी व्यवस्था आहे ती जी काही कार्यकारिणी आहे, म्हणजे जी काही नोकरशाही आहे, कलेक्टर आहे, जे आहे तर ती, ह्या 3 संस्था असून मग आपण चौथी तुमची मीडियाची चतुर्स्तंभ जो आहे ते ह्या 4 स्तंभावर जेव्हा आपली घटना किंवा आपलं राज्य किंवा आपला देश चालतो त्या घटनेमध्ये न्याय व्यवस्था ही एक त्याचा स्तंभ आहे, पिलर आहे. बरोबर आहे. कुठला एक पिलर निघालं ती इमारत खाली येणार आहे. कुठलं एक पिलर, कारण ह्या 4 याच्यावर जर तुम्ही सगळं अवलंबून आहे. बरोबर. असं जर म्हटलं तर न्याय व्यवस्था करत असताना मग काय केलं की न्याय करताना कोणालाही एकतर्फा न्याय नाही मिळाला पाहिजे, दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलं पाहिजे. मग आता 2 बाजू म्हणजे काय की समजा तुमच्यावर काही अन्याय झाला, तुम्ही सांगितलं माझ्यावर 40 वर्षापूर्वी एक केस होती, मी लहानपणापासून, पण ज्याच्या विरुद्ध तुम्ही भांडलात त्याला पण न्याय मिळालं पाहिजे, त्याचं म्हणणं दोन्ही पक्षकार म्हणतात माझंच खरं आहे. बरोबर. ते साहजिक आहे. तुम्हाला असं वाटलं की मला मिळाली पाहिजे मिळकत, त्याचं म्हणणं माझा हक्क आहे, तुम्हाला मिळू नये, मला माझ्या ताब्यात राहिली पाहिजे. हा दोन्हीचा त्याच्या परीने तो बरोबर असतो असं त्याला वाटतं. कायदा तर काही दोन्ही बाजूला राहणार नाही. 2 पैलवानाची कुस्ती जर लावली कुठला तरी एकाची पाठ लागणारच. तसंच आमच्या कोर्टामध्ये सुद्धा एकदा न्यायदानाचा खटला सुरू झाला तर त्याचा निकाल कोणाच तरी एकाच बाजूने बरोबर तो होत असताना मग दोन्ही बाजूला जर न्याय द्यायचा तर मग दोन्ही बाजूंनी पुरावे पटकन दिले पाहिजे, त्यांचे कागदपत्र उपलब्ध पाहिजे. बरोबर. ते उपलब्ध असतानाच मग त्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, तेवढी कोर्टाची संख्या, इमारत असणारे. ही जर सर्व परिस्थिती पाहिली तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण सर्व घटक जबाबदार आहोत. बरोबर. मग न्याय व्यवस्थेकडनं काय होतं तर आज सरकारकडनं न्यायाधीशांची संख्या कमी आहे, हे सर्वात महत्वाचं कारण आहे. ते एक आहे. त्याच्यानंतर न्यायदान करत असताना ज्या काही इमारती पाहिजे, आता आपण तांत्रिक जे काही नवीन तंत्र आपण आता ऍक्सेप्ट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आज ऑनलाईनने तुम्हाला इथून आपण सुप्रीम कोर्टात मॅटर असेल तर आपण इथूनही जाऊन इथं करू शकतो आर्ग्युमेंट ऑनलाईनला. पण ते तेवढी मग तुमचं जसं स्टुडिओ तुम्ही वेल इक्विप केलेला आहे तो आहे का सगळ्या वकिलांची आमच्याकडे व्यवस्था आहे का? मग नाही. आम्हाला चांगलं कॉम्प्युटर पाहिजे, चांगलं ह्या वायफायच्या फॅसिलिटीज पाहिजे. त्या फॅसिलिटीजवर तुम्हाला ते लिंकवर कनेक्ट होऊन तिथं गेलं पाहिजे, म्हणजे त्याला तुम्ही वेल वर्स पाहिजे, तुम्हाला अभ्यास पाहिजे. त्या अभ्यासाचं ज्ञानाचा तुम्हाला तो उपयोग करून घेतला तर तुम्ही इथं बसून आज मुंबईला जायची हायकोर्टात गरज, हायकोर्टात औरंगाबादला जायची गरज नाही, दिल्लीला जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्टुडिओतून किंवा तुमच्या ऑफिसमधून हे काम करू शकता. बरोबर. तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत का सगळ्या वकिलांकडे? आमच्या म्हणण्याप्रमाणे आजही नाही. सगळ्या वकिलांकडे असं अद्यावत यंत्रसामुग्री नाही. अनेक खेड्यापाड्यात जर गेलं तर तुम्हाला वायफाय मिळत नाही, आजही नेटवर्क जाम होतंय. तुम्हाला नेटच नसेल तर सुप्रीम कोर्टाचा टाइम तर फिक्स आहे, हायकोर्टाचा टाइम फिक्स आहे, तुम्हाला 10 ते 5 मध्येच करायचं. तुम्हाला ज्या वेळेला तिथे वेळ दिला तर तुमचं 11ला जर कॉल आउट केलं ना 11ला जर तुमचा जज तुमचा रेडी आहे, विरुद्ध बाजूचा वकील तयार आहे, तुम्हाला नगरमध्ये कनेक्ट नेट मिळत. बरोबर आहे. ती प्रक्रिया अडथळायची होती. ती प्रक्रिया मग अडथळायची. मग पुन्हा न्याय झालं विलंब होतो. बरोबर. कधी वकील आजारी, कधी पक्षकार आजारी, कधी अनेक अडचणी, कधी आर्थिक अडचण, कधी कोणाच्या घरी दुःखद घटना घडलेली असते.
तर ह्या घडत असतानाच दुसरा शिक्षणाचाही फार मोठा परिणाम होतो. आपल्याकडे शिक्षण आता भरपूर शिक्षण झालेलं आहे. पूर्वी शिक्षणाचा अभाव होता, आर्थिक अडचणी होत्या. मग त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या ताळमेळ करत 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 आपण कोर्टातलं भांडण करत होतो. बरोबर. आणि न्याय दोन्ही बाजूला संधी द्यायची. ती संधी देताना मग त्याला मुदत पाहिजे. बरोबर. दुसरं, वकिलांना, पक्षकाराला खरोखर अंतःकरणापासून त्यांनी विचार केला तर त्याला माहिती आहे आपली केस किती खरी आहे किती खोटी आहे. बरोबर. कोणीच सांगणार नाही, खरं तर कोणी बोलणार नाही कोर्टात गेलो नाही. मग आता ज्याला असं वाटतं की माझी केस तर काही खरी नाही, मी मालक नाही, पण ह्या जागेमध्ये मी भाडेकरी आहे. आता मला भाडं किती होतं की मी जर समजा इथे 20-25 वर्षापूर्वी असेल तर त्यावेळेचं भाडं मला राहतं 400-500 रुपये. आज जर मी खाली करून घेतलं दिलं तुम्हाला तर तुमच्या जागा ही तुम्हाला 4-5-10 हजार रुपये भाडं मिळू शकतो. मिळणारच. मग तुम्हाला काय वाटतं, मला पटकन ही जागा ताब्यात मिळेल आणि मला वाटतं 500 रुपयात जर मला जागा मिळते तर मी लाभ व्हायला पाहिजे. बरोबर. मग हा झाला स्वतःचा स्वार्थीपणा, इंटरेस्ट. आणि मग ह्याच्यामध्ये प्रकरण लागतात. हे एक विलंबाचं कारण आहे. आणि दुसरं विलंबाचं ह्या सगळ्या आर्थिक, त्याच्यानंतर न्यायदानासाठी असणारं इन्फ्रास्ट्रक्चर, जजेसची संख्या, वकिलांचा आणि पक्षकारांचा वेळ काढूपणा. कारण काय होतं, तुम्ही मला मदत नाही केली माझ्या पक्षकारांनी, जर त्यांनी वेळेवर कागद नाही आणून दिली, नाही आलं, मला तर वाटतं त्याची केस चांगली व्हा. बरोबर. ठीक आहे, आज मी आधी काय अडचण असेल तर मी मुदत घेतो, ते लांबत जातो. आज मी मदत घेतली, पुढच्या वेळेस दुसऱ्याकडे अडचण आली त्यांनी घेतली. बरोबर. कधी आणखी काय अडचणी लाभलं. याच्यामुळे हा विलंब. सुप्रीम कोर्टानं आत्ताच एक आदेश दिला की जे काही प्रलंबित खटले आहेत त्याचा निपटारा लवकरात लवकर करा. हो. तर त्याची ती अंमलबजावणी सुरू झाली का? अंमलबजावणी खूप चांगली सुरू झाली. गेल्या 5-7 वर्षापासून हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने बऱ्याच वेळेला निर्देश दिले की जे खटले 10 वर्षापेक्षा जास्त काळाचे जुने प्रलंबित आहेत त्या खटल्याला प्रायोरिटी म्हणजे तात्काळ ते खटले निकालात काढण्यासाठी निर्देश केले. सगळ्या हायकोर्टांनी, सुप्रीम कोर्टाने खालच्या ज्युडिशियरीला सांगितलं किंवा जे 10 वर्षापेक्षा जास्त जुना दावा असेल तर पहिला प्रेफरन्स त्याला द्या. बरोबर. त्याचा निपटारा आधी करा. नवीन सुरू झालेले सुरू करता, मागचे तसेच राहिले, मग ते जुने. त्याच्यानंतर आता ते 10 वर्ष संपत आल्यानंतर 5 वर्षावरती मर्यादा आणली. ज्येष्ठ नागरिक असेल, ज्याचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, त्याच्या खटल्याला तुम्ही ताबडतोब दिलं पाहिजे. विधवा आहे, परित्यक्ता आहे, महिला आहे, तिचं सक्षमीकरण करायचं, तिच्यावर अन्याय होत असेल तर ते खटले तुम्ही प्रायोरिटी घ्यायचे. बरोबर. तर यामुळं सुद्धा सुप्रीम कोर्टाने न्याय निर्देश दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया फार चांगल्या प्रकारे राबवली जात आहे. मी जी खंत व्यक्त केली होती की मला माझ्या स्वतःच्या घराची केस होती, दिवाणी दावा होता, तर माझ्या आजीला मी घेऊन गेलो होतो कोर्टामध्ये आणि ते आजीचं त्या वेळेला वय होतं 65 ते 70 वय होतं. तर मला त्यावेळेलाच ती एक अशी अपेक्षा होती की माझ्या आजीचं वय आज 65 ते 70 आहे, तिच्या हयातीमध्ये जर थोडंफार का होईना पहिल्या खालच्या कोर्टाचा निकाल लवकरात लवकर लागू यासाठी मी तो प्रयत्न करत होतो, पण ते नाही झालं. त्याच्यानंतर माझी आई आली. आईच्या नंतर आई पण यांना जवळपास 2018 पर्यंत होती, तरी निकाल लागला नाही. आणि ती गेल्यानंतर 2021-22ला मी कोर्टात जायचो आणि शेवटी 21ला माझा निकाल लागला. तो सकारात्मक लागला, त्याचा मला एक आनंद आहे आणि ही ईश्वराची कृपा मी मानतो. पण हा न्यायालयाला जो विलंब झाला आणि जे पक्षकार जे काही घाई करतात त्यांना थोडंसं तुम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन करा? मुळात तुम्हाला वैयक्तिक अनुभव असल्यामुळं आणि सुदैवाने तुम्ही पत्रकार आहात. या मीडिया किंवा लोकशाहीचं जे चौथा स्तंभ आहे, बरोबर, त्या स्तंभाचे एक तुम्ही घटक म्हणून कार्यरत आहात. बरोबर. तर पत्रकाराची दृष्टी ही चौफेर असते. अगदी. फक्त कोर्टावरच लक्ष आहे का तर नाही, तुमचं लक्ष प्रत्येक बारीक घडामोडीवर आहे. सर्वाधिक त्या सर्वंकुश तुम्ही जे चौकस बुद्धीने हे करत असताना तुम्ही स्वतः अनुभव घेतला. तुम्ही जे 40 वर्ष याच्यात केलेला आहे, तर तुम्ही एक न्याय निर्णय तुमच्या बाजूने लागला, तुमचं भांडण खरं असेल म्हणून तुम्हाला तो नक्कीच न्याय निकाल. कारण माझं तरी मत वैयक्तिक असं आहे की ज्याचं भांडण खरं त्याच्या मनगटात तिप्पट बळ असतं. अगदी बरोबर. त्याला कुठं ना कुठं न्याय मिळतो. खरं आहे. खाली
तालुका कोर्टाला नाही मिळालं तर जिल्हा न्यायालयात मिळेल, जिल्हा न्यायालयात नाही मिळालं तर हायकोर्टात मिळेल, हायकोर्टात नाही मिळालं तर सुप्रीम कोर्टात. या 4 स्टेजेस आपल्या ज्या आहेत, त्या 4 मध्ये ज्याचं भांडण खरं आहे त्याला कुठं ना कुठं न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. न्याय होतो त्याच्या बाजूने, पण त्याला सब्र का फल मिठा होत आहे, त्याला दम धरावा लागतो. बरोबर. आणि तो आता तुम्ही 40 वर्ष परमेश्वर कृपेने तुम्ही दम धरला, तुमचं भांडण खरं होतं, तुमचा निकाल लागला, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. पण त्या 40 वर्षांनी मिळालेल्या निकालाची खंत शब्द तुम्ही वापरा. कारण का की तुमची आजी त्याच्यात गेल्या, त्यांना आनंद मिळाले, त्यांचं भांडण होतं, त्यांनी सुरू केलं होतं. अगदी. मी जर झाड लावलं तर त्याचं फळ मला मिळावं अशी मला अपेक्षा नाही. बरोबर आहे. त्या बिचारी माऊलीने ते अपेक्षेने जे केलं, पण तिला तिच्या हयातीत नाही. ठीक आहे बा, जाऊ द्या, काही धिसवे दाटवे तिला नाही मिळालं, मग निदान तिच्या मुलीला मिळायला पाहिजे होतं. तिची हयात तशीच गेली. 18 पर्यंत तुमच्या आई हयात असतानाही तो निकाल लागला नाही, आणि मग तुम्हाला मिळालं. निकालाचा आनंद वरवर होत असताना आतमध्ये जी काही तुम्हाला दुःख आहे, की जर त्या आजीच्या काळात जर हेच निकाल लागला असता तर त्याला किती आनंद मिळाला, हेच अपेक्षित होतं. हे अपेक्षित होतं. ते साहजिक आहे. तर ही जी मागाशी मी घटक सांगितले, हे तुम्ही अनुभवले. जरी तुमची केस चांगली असेल, बरोबर, तुम्ही सांगा सय्यद साहेब, ह्या 40 वर्षात तुम्ही म्हणा तुमच्या वकिलांनी मुदतीचे अर्ज दिले नाहीत का? दिलेत. त्यांनी प्रयत्न खूप केले. नाही, शिवाय काही ना काही अडचणी म्हणून तुम्ही कधी आजारी पडला असेल, पैसे नसतील, घरात दुर्घटना घडली असेल, बरेच झाले, त्याच्यामुळे तुम्ही कोर्टात जाऊ शकले नाही. तारखेला अशी किती घटना घडल्या, बऱ्याच घटना घडल्या. बरोबर, त्याला आम्ही पण जबाबदार आहोत. एक भाग झाला. दुसरं, तुमच्या विरोधकांना माहित होतं की याच्यामध्ये आपल्याला यश येणार नाही. ही त्याला माहिती की आपली केस कमजोर आहे, की आपल्याला काही नाही, कधी ना कधी लागायचं, पण जितक्या लांबल तेवढा मला फायदा आहे, ही एक त्याची भावना होती. तो जाणीवपूर्वक प्रयत्न करत होता विरुद्ध बाजूला, हे लांबवावं, हे लांबलं तर आपल्याला फायदा. त्याचा हेतू काय राहतं, त्याच्या दृष्टीनं हे भांडण लक्झरियस आहे. त्याच्या दृष्टीनं बरोबर, तुम्हाला तुमची प्रॉपर्टी मिळवायची, तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचं फळ मिळवायचं, ते भांडण खरं होतं. संघर्ष करायचा तो आपल्या वस्तू मिळवण्यासाठी. बरोबर, त्याला काय संघर्ष नव्हता, त्याला जेवढं लांबल तेवढा त्याचा फायदा होता, म्हणून तो तुम्हाला लांबवत होता. दुर्दैवाने कधी तुम्ही आजारी, तुमच्याकडनं आजारी, कधी पुढच्या बाजूवाल्यांनी अर्ज दिले, हे होत असताना प्रचंड खटले काळाच्या ओघात तुम्ही पाहिलेले. तुम्ही ज्या वेळेला भांडण सुरू केलं त्यावेळेची लोकसंख्या, त्यावेळेस असणाऱ्या कोर्टातल्या केसेस आणि जजेसची संख्या, म्हणजे आज मला आठवतं, तुमचं नाही माझं भांडणाची काळ सुरुवात कोर्टाची बरोबरच आहे. मलाही 40 वर्ष त्यावेळेला आम्ही दावा दाखल केला, मी 85ला कोर्टात आलो. मी कोर्टात आलो त्यावेळेला सिनियर डिव्हिजन, दिवाणी दाव्याचे खटले चालवणारे सिनियर डिव्हिजन कोर्ट फक्त 3 होते. फक्त 3 जजेस, संख्या कमी होते. खटले त्या मानाने कमी होते त्या काळात. पण दरम्यान काय झालं, जशी सुबत्ता आली, शिक्षण वाढलं, लोक आपल्या हक्काला जागरूक झाले, घटनेचे अधिकार निर्णय तुमच्या मीडियामधनं वर्तमानपत्र आले, टीव्ही आला, रेडिओ आला, त्याच्यातनं हे सगळ्या लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली की आपल्याला घटनेने खूप हक्क दिले, आपण भांडलं पाहिजे. मग जो तो आपला कोर्टात यायला लागला, कारण शेवटचा आधार कुठं आहे, तो कोर्ट आहे, की तिथे आपल्याला न्याय मिळेल आणि तो मानला जातो. बरोबर, ही जी संकल्पना आहे, त्याच्यातून तो काय करत भांडत चालत गेलं. मग प्रचंड खटले वाढले, पण लोक न्यायदानाची संख्या, न्यायाधीशांची संख्या वाढली. आता आपण हे बघत असतो की ना, याच्यामध्ये ना बऱ्याच लोकांना न्याय भेटत नाही. आता सद्यस्थितीमध्ये ना 2-3 असे खटले आहेत की संतोष देशमुखाचा खटला आहे, ज्याचं क्लिअर कट सगळे पुरावे असताना, लोकांनी ते आपल्या डोळ्यानं धडधडीत पाहिलेले असताना सुद्धा आज मला वाटतं जवळपास 1-1.5 वर्ष निघून गेलेलं आहे, तरी सुद्धा त्यांना आतापर्यंत काही न्याय मिळत नाही. म्हणजे हे का घडतं, त्याच्यासाठी काही फास्ट कोर्ट वगैरे, की झालेली घटना तुमच्या समोर आहे, पुरावे आहेत, आरोपी पकडले गेलेले आहेत आणि त्यांना तुम्ही शिक्षा द्यायला पाहिजे, तर हा विलंब का होतो? आपलं म्हणणं रास्त आहे. मुळात आपण न्यायाचे करत असताना, न्यायदान करत असताना दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकूनच न्यायाधीशाला मान्य आहे. आज ज्यांच्यावर आरोप ठेवले ते आरोपी आहेत, आरोप अजून साबित व्हायचे. आरोप साबित झाल्याशिवाय कोणालाही शिक्षा करता येत नाही. बरोबर, पहिली गोष्ट.
आता आरोप ठेवला गेला त्याच्यावर. हम्म, हम्म, हम्म. आता तुम्ही जो पहिला मध्ये विचारलेला प्रश्न होता की आपल्याला फास्ट ट्रॅक कोर्ट आहे का नाही, तर केंद्र सरकारच्या योजनेतून प्रत्येक राज्यामध्ये तात्काळ निकाल देण्यासाठी विशिष्ट स्वतंत्र कोर्ट निघालेले आहे. ते फास्ट ट्रॅक कोर्ट आहे की त्या कोर्टामध्ये पटापटापटा फार तारखा मिळत नाही, विलंब होत नाही आणि लवकरात लवकर न्याय निर्णय केला जातो. त्या पद्धतीनं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे आहे. शासनाने लक्ष घातलेलं आहे. विशेष वकिलांची नेमणूक केलेली आहे त्याच्यामध्ये, की उज्ज्वल निकम साहेब आहेत, तिथले बाळासाहेब कोल्हे म्हणून आहे, त्यांची पण निवड केलेली आहे सरकारच्या वतीने, किंवा याच्यात तुम्ही पर्सनली लक्ष देऊन भराभरा त्याचा न्याय निर्णय व्हायला पाहिजे. म्हणून ते न्यायप्रविष्ट जरी असेल तरी लवकरात लवकर न्याय प्रक्रिया व्हावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे. आपण आता हे प्रयत्न पाहतो. महिला सध्या सुरक्षित नाहीयेत, अत्याचार वाढलेले आहेत. पुण्याचं रिसेंटली आत्ताचं एक प्रकरण हागवण्याचं, त्या मुलीनं बिचारीनं आत्महत्या केली आणि तिच्या घरच्यांनी इतका तिला त्रास दिला, मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टींना त्रास दिला. तिच्या वडिलांनी सगळ्या गोष्टी परिपूर्ण करूनही त्यांना इतका त्रास सहन करावा लागला. तिची जी ना जाऊ होती ती ज्या वेळेला म्हणाली होती की मला खूप त्रास होतो, त्यावेळेला आहे ना पोलिसांनी म्हणा किंवा कोणी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही. त्याच वेळेला जर हे प्रकरण बघितलं असतं तर ही मोठी घटना घडली नसती. आज कुठेतरी महिला या असुरक्षित आहेत आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी काय करायला पाहिजे असं तुमच्या मनात काय आहे? मुळात महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक पावलं खूप चांगल्या प्रकारे उचललेली आहेत. आज पॉस्को सारखे जे काही खटले आहेत, महिलावर लैंगिक दृष्टिकोनातून होणाऱ्या अत्याचार असतील, महिलांच्या मिळकतीविषयी असेल, महिला ज्या ज्या कार्यालयात, शासकीय कार्यालयात असेल, खाजगी कार्यालयात असेल, कंपनीत असेल, जिथं कार्यरत आहे तिला सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने अनेक उपाययोजना तर केलेल्याच आहेत. या व्यतिरिक्त कायदे जे तयार झालेले ते पुष्कळशे महिलांकरता स्वतंत्र कायदे तयार झालेले आणि त्या कायद्याच्या भूमिका पाहून आता आपण जे म्हटलं, ही जी खंत तुम्ही व्यक्त केली तशीच एक काही दिवसापूर्वी आपल्या भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते. बरोबर बरोबर. राष्ट्रपतींनी एक जयपूर मधल्या एका न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाला गेलेले होते. अच्छा. त्या न्यायालयाच्या उद्घाटना प्रसंगी त्यांनी जे काही महिलाच्या बाबतीत किंवा न्यायदानातल्या विलंबाबाबत तुम्ही जे मुद्दा आता उपस्थित केला त्या मुद्द्यावर त्यांनी जाहीर भाषण केलेलं आहे. अच्छा. किंवा एक निर्भयाचा खटला दिल्लीचा त्या निर्भया खटल्यामध्ये सेशन्स कोर्टाने फाशी शिक्षा दिली. बरोबर. त्याच्यावर हायकोर्टात अपील झालं, हायकोर्टाने फाशी दिली, त्याच्यावर सुप्रीम कोर्टात गेले, त्यांनी फाशी कन्फर्म केली. म्हणजे आता जे काही फाशीचे खटले, खुनाचे खटले चालतात ते सेशन कोर्टातच सुरू होतात आणि त्याचं सुप्रीम कोर्टापर्यंत दोन्ही बाजूला न्याय मिळावा म्हणून त्याची संधी दिली जाते. त्या तिन्ही कोर्टाने ती फाशीची शिक्षा त्यांना कायम केली त्या दिल्लीच्या खटल्यात. तरी सुद्धा रामनाथ कोविंद जे राष्ट्रपती होते, राष्ट्राचे सगळ्यात प्रमुख आहेत, त्याच्या पलीकडे पद नाही, त्यांनी सुद्धा त्याची खंत जाहीर भाषणात केलेली होती की ज्या वेळेला जे भाषण करत असतानाच त्याच व्यासपीठावर आपल्या भारताचे सरन्यायाधीश होते. मग त्यांनी चंद्रचूड होते त्यावेळेस, नाही, बोबडे साहेब होते. अच्छा, बोबडे. आणि मग त्यांनी ते भाषणामध्ये कोविंद साहेबांनी काय सांगितलं की आजही म्हणे हे केलेलं असताना याच्यावर फाशी शिक्षा त्याला होत नाही का, तर म्हणे मग त्यांनी चौकशी केली, माहिती घेतली तर म्हणे त्याच्यात राष्ट्रपतीकडे त्याचं जायचं त्यांच्याजवळ झालेलं होतं, ते प्रलंबित होतं. आणि मग जर राष्ट्रपतीकडे ते असे अनेक अर्ज प्रलंबित असताना सुद्धा म्हणजे त्याला ती संधी तर दिली जाते, तर आरोपी म्हणून तो शेवटची धडपड करत असतो, आजचं मरण उद्या कसं टाळलं जाईल, कसं त्याच्यात नाही होईल म्हणून त्याच्यात. तर हा जो खंत होता तीच खंत पुण्यातल्या जी काही तुम्ही घटना सांगितली, ही पुण्याने ही पूर्ण भारतभर सय्यद साहेब कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. महिलांचं सबलीकरण करण्यासाठी मात्र शासनाने जे काही धोरण घेतलेलं आहे त्याच्यात न्यायव्यवस्थेने थोडस आणखी कडक बाजू जर घेतली, जर निकाल जर भराभर लागत गेले
त्यांना जर पटकन न्याय मिळाला तर थोडीशी जरब आहे. शेवटी कसं आहे की तुम्हाला फाशी झालेली आहे, एखाद्याला फासावर लटकलं, त्याचे परिणाम फार लवकर चांगले येतात की नाही आपण असं केलं तर आपल्याला ह्या पद्धतीने होऊ शकतं. त्याची एक भीती निर्माण होते, आदर निर्माण होतो. नाही, आपण महिलेचा आदर केला पाहिजे, जर तिचा आदर नाही केलं तर आपल्याला असं होऊ शकतं. ही जरब बसण्याकरता हे खटले, जे तुमचं मत आहे की लवकरात लवकर निघाली पाहिजे, त्या मताला मी सहमत आहे. बरोबर. की जर लवकर 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 जर हे झालं ते असे प्रकार वारंवार घडणार नाही. एक जरब बसेल, भीती निर्माण होईल आणि माणसं पुन्हा ज्या काही आपल्या धर्माने, आज कसं झालं, घटनेत विचार करताना सुद्धा प्रत्येक धर्मामध्येचा विचार करून प्रत्येकाला कायदे सुद्धा वेगवेगळे केले. हिंदू करता हिंदू लॉ असेल, मुस्लिम करता मुस्लिम लॉ असेल, जनरल ख्रिश्चन समाज असेल तर ख्रिश्चन करता त्यांचे कायदे असतील, आदिवासी करता आदिवासींचे कायदे केले. हे का केले की त्या त्या कम्युनिटीमध्ये, त्या त्या समाजामध्ये असणाऱ्या चाली रीती, त्यांचे रोटी व्यवहार, बेटी व्यवहार, आर्थिक परिस्थिती, हा सर्वांगीण विचार करून जेव्हा कायदे तयार होतात, ती कायद्याची अंमलबजावणी करताना जनरल कायदा तयार होतो, त्याच्यामध्ये थोडाफार विलंब होतो, कारण सगळ्यांना न्याय द्यायचा. तो होताना तुमच्या मताशी जर लवकर लवकर हे झालं तर परत असं होणार नाही, म्हणून थोडासा आणखी सर्वांनी त्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकटी न्यायालय याला मदत करू शकत नाही, जबाबदार राहणार नाही, याला सर्व लोक जबाबदार. आता आपण जसं बघतो महिला अत्याचार आहे, तसंच काही ठिकाणी आपण बघतो पुरुषांवरती सुद्धा अत्याचार होतो. कारण काही ठिकाणी काही महिला अशा आहेत की त्या आपल्या नवऱ्याला किंवा त्यांच्या घरच्यांना ब्लॅकमेल करतात, किंवा ते त्यांना त्रास देण्यासाठी हॅरेसमेंट करतात, त्यांना इतका त्रास होतो. त्यांच्यासाठी काही कायदे आहेत का पुरुषांसाठी? आहेत. कारण काय झालं, कायदा काही फक्त एकतर्फा नाही. समजा छळ आहे, बरोबर, तर छळ फक्त पुरुषच महिलाचं करतो असं काही कायद्यात लिहिलेलं नाही. क्रुएल्टी धरतो आपण छळ, तर स्त्री सुद्धा जर त्याची छळ करत असेल तर तो सुद्धा अर्ज करू शकतो की नाही, मला हिच्यापासून धोका आहे, ही माझा अपमान करते, ही माझी चांगलं वागत नाही, किंवा हिला आजही आपण आता पाहिलं तर ह्या मोबाईलमुळं म्हणा, वाढत्या स्वातंत्र्यामुळं म्हणा, आज ही जी तरुण पिढी आहे यांचं भांडणाचं प्रमाण थोडस जास्त प्रमाणावर जातंय की काय असं वाटायला लागलं. बरोबर, छोट्या 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 गोष्टी यांना क्षुल्लक गोष्टी. मुळात पहिला आपल्या काळामध्ये आपल्यावर जे संस्कार झाले की आज नाही, ठीक आहे, भांडलं तर थोडं शांत राहा, उद्या चांगलं होईल, परवा चांगलं होईल, थोडं धीर द्यायचे, मोठी माणसं समजून सांगायचे, आणि मग त्याच्यानंतर ते नवरा बायकोचं असेल ते भांडण मिटून जायचं आणि पुन्हा आनंदानं होत. बरोबर. आज ही नवीन पिढी इतकी गरम तयार झाली ना, ती तयार होत नाही पटकन. त्यांना किती समजून सांगावं, त्याच्या डोक्यात एकदा बसलं ही मुलगी नको नाही, किंवा तिला वाटलं की आपला नवरा आपल्या बरोबर चांगला वागत नाही, तो व्याभिचारी आहे, व्यसनी आहे, दररोज रात्री बाहेर जाणार, दारू पिणार, बिडी पिणार, सिगारेट पिणार, किंवा निरनिराळे व्यसन करणार, बरोबर, तिला ते सहन होत नाही. किंवा तो घरात आला आणि तिने जर त्याला काहीच त्याचा रिस्पेक्टच केला नाही, तो आला, ती आली, ती म्हणजे मी पण भरपूर काम आहे, त्याला कामानिमित्त उशीर झाला, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, किंवा ती त्याच्या मित्राबरोबर मोबाईलवर बोलत बसली, हा तो चॅटिंग पाहतात. बरं, ही मुलं आपल्यापेक्षा इतकी ऍडव्हान्स झालेली आहेत की तुमच्या मोबाईल मध्ये काय काय चाललेलं आहे तो 5-10 मिनिटात पाहू शकतो, अगदी डिलीट केलेले ते ओपन करू शकतात, पाहू शकतात. मग याच्यातनं वाद सुरू आहे खूप तीव्र, आणि हे थांबत नाही, मग त्याच्यामुळे भांडणं वाढले, आणि मग तिथं थोडस मानसिक संतुलन एकदा खराब झालं की ते एकत्र येणं फार अवघड. सध्या आपल्याला आता एक असं बघायला मिळालेलं चित्र आहे की ना, बऱ्याच मुली ना ते म्हणतात लग्न कशासाठी करायचं म्हणून, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं, 1-2 वर्ष राहिलं, पैसे घेतले की चाललंय. हा प्रकार कशासाठी, म्हणजे हा प्रकार असा का होतोय, तुम्हाला असं काय वाटतं की या प्रकाराकडे तुम्ही कसं बघता? नाही, हा स्वच्छंदी प्रकार आहे. आपल्या प्रत्येक कुठल्याही धर्मामध्ये लग्न करताना त्याला काहीतरी नियम दिलेले आहेत. मुळात आपण आपली पत्नी केली की तिचा सांभाळ करणं ते जबाबदारी त्याच्यावर आहे. संस्कृती आहे की ती अबला आहे, ती सक्षम तिचा उदरनिर्वाह करण्याचा. म्हणून
पुरुषाने तिचं संरक्षण केलं पाहिजे, तिचं खाण्यापिण्याची व्यवस्था केली पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे, उदरनिर्वाह तिचा केला पाहिजे, तिला चांगलं आपल्या स्टेटसने वागवलं पाहिजे. ही जेव्हा नैतिक जबाबदारी येते. पण आज काय झालं, बऱ्याच ठिकाणी मुलापेक्षा मुलीला पगार जास्त आहेत, किंवा मुलाला नोकरी नाही पण मुलीला 1.5-2 आज IT सेक्टर जर बघितला, पॅकेजेस खूप मोठमोठाले आहेत. अगदी सहज काय मिळतं तुझ्या मुलीला, तर 50 लाख 70 लाख असं वर्षाला मिळत असेल, तर त्या मुलीला जर समजा 2 आणि 3 लाख रुपये महिना मिळत असेल, तिच्या गरजा किती का खर्च करून किती करणार आहे. मग ती मुलाला मानायला तयार होत नाही. स्वैराचार व्हायला लागला. मग इथे हे जे प्रकार झाले की आपण लिव्ह रिलेशनशिप मध्ये राहू, ते असे स्वच्छंदी जीवन जगणारेच फक्त हा विचार करतात. बरोबर, अदरवाईज. आणि आता हे बघत असताना आपण बघतो की ना, महिलांचं झालं, पुरुषांचं झालं, तृतीयपंथी जे आहेत त्यांची व्यथा फार वेगळी नाहीये. त्यांना असं वाटतं की आम्ही माणूस म्हणून, म्हणजे आमचा जन्म झाला, आमची ही चूक आहे का, आम्ही तृतीयपंथी म्हणून जगतो, आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा फारच वाईट आहे. आणि त्यांना हिणवतात, त्यांना कुठेही काही त्यांना सहभाग देत नाहीत. त्यांच्याविषयीचे काही कायदे आहेत का? हो, आहेत. तृतीयपंथींना सुद्धा फार संरक्षण दिलेलं आहे. त्यांना निवडणुका लढवण्यासाठी आपण आता पात्र केलेले आहे. बरोबर, त्यांना नोकरी आरक्षण आहे. त्यांना आरक्षण निवडणुकीसाठी पूर्वी राहत नव्हते, त्यांना न्यूनगंड होता, पण आता ते राहिलं नाही. ते आता निवडणुका लढवतात, ते प्रत्येक सरकारी नोकरीमध्ये ते अर्ज करू शकतात. शिक्षणासाठी त्यांची व्यवस्था कॉलमच केला नाही केला, किंवा त्यांना सगळ्या संरक्षण सरकारने दिलेलं आहे. आणि आपण समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा त्यांना ऍक्सेप्ट केलेलं आहे की असं होत नाही, की त्यांच्यावर अन्याय होऊ नये. कारण काय झालेलं, हा निसर्गाचा दोष आहे, त्या व्यक्तीचा दोष, त्याचा दोष नाही. तो त्याला निसर्गातानं ती जी काही क्षमता आहे ती नाही म्हणून काय त्याला वाळीत टाकायचं का? तो मानवच आहे. बरोबर, त्याच्या भावना आहेत, त्या भावना आपण सर्वांनी जाणलेल्या आहेत आणि त्या जाणून त्यांना आपलं कायद्याने पुष्कळ संरक्षण दिलेलं आहे. एकंदरीत आता आपण सर्व सगळ्या गोष्टीवरती नजर फिरवलेली आहे. सगळ्यांचे, म्हणजे ज्यांचा विलंब का होतो, त्याच्यानंतर जागरूक कशा पद्धतीने असायला पाहिजे, त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण त्यांचं कसं व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आमच्या असंख्य प्रेक्षकाच्या मनात काहीतरी अजूनही काही असतील शंका कुशंका, त्याचं थोडंसं तुम्ही निरसन करता येणार का? नक्की करता येईल. कारण काय होतं की ज्या काही शंका असतात ते प्रत्येकाला प्रत्येकाच्या वैयक्तिक भावनाविषयी असतात. बरोबर, सामाजिक जाणीवेतून असणारे प्रश्न कोण आहेत, तर ते फार थोडे लोक आहेत. बरोबर, की ज्या NGOज आहेत, समाजाकरता काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, बरोबर, त्या जर सामाजिक संघटना समाजासाठी सातत्याने भांडत असतात. बरोबर, अनेक PIL होतात, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स होतात. म्हणून राज्यघटनेने 2 आर्टिकल 2 जे कलम आहेत राज्यघटनेचे साहेब, ते फार महत्वाचे आहे. एक आर्टिकल 14, आर्टिकल 21. आमच्या न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये हे दोन्ही याला फार महत्व आहे. आता आर्टिकल 21 प्रमाणे तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, न्यायदानाचं स्वातंत्र्य आहे. व्यक्तीला काय काय हवं त्या गोष्टीला जर पाहिलं तर मग न्याय व्यवस्थेचं जे काय मूलभूत जे आहे ते घटनेच्या 21व्या कलमाला आधारित ठेवून, मग समता असेल, न्याय निर्णय असतील, हे सगळे जर पाहिले ते तमाम. कारण काय होतं, हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे न्याय निर्णय हे घटनात्मक आहेत. त्याचा दूरगामी परिणाम होत असतो. त्याच्यामुळे खूप विचार करून तिथे न्याय दिला जातो, संदर्भ दिले जातात. सुप्रीम कोर्टाचा न्याय निर्णय होईल तो देशातल्या कुठल्याही कोर्टावर त्या परिस्थितीला त्या केसला तो बंधनकारक असतो. बरोबर, कारण कायद्याचं इंटरप्रिटेशन, तो कायदाच तयार होतो, तो कायदा तयार. एक्झॅक्टली. आणि कायद्याचं तिथं पूर्ण इंटरप्रिटेशन केलं जातं त्याने, की कायद्याचा अर्थ काय आहे, त्याचा मतीचा अर्थ काय आहे, कायदा तयार करण्यामागची भावना काय होती, आणि तो कायदा समाजोन्मुख व्हावा, त्या व्यक्तीला खरा अन्याय झालेला त्याचा न्याय मिळावा, याच्यासाठी त्या कायद्याचा वापर कोणत्या पद्धतीने केला पाहिजे. त्या केसला करत असताना संपूर्ण समाजाचा आणि कायद्याचा खूप दूरदृष्टीने विचार करून हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे न्याय निर्णय. याचा अर्थ खालचे कोर्ट करत नाही असं नाही, पण खालच्या कोर्टाच्या लिमिटेशन्स आहेत.
खालच्या कोर्टाला आलेल्या घटना, त्याची जी काही वस्तुस्थिती आहे, ज्या आम्ही ज्या घटना मांडतो त्या घटनेला कायदा आधारित करून न्याय निर्णय देताना सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे संदर्भ घेतले जातात. म्हणून आम्हाला मर्यादा आहे. हायकोर्टाला, सुप्रीम कोर्टाला मर्यादा नाही. त्यांना वाईड पॉवर्स, खूप अमर्याद त्यांना अधिकार आहे. त्या अधिकाराचा सर्वांगीण विचार करून जेव्हा न्याय निर्णय होतो, तो न्याय निर्णय करत असताना राज्य घटना जी बनवलेली आहे त्या घटनेमध्ये आपल्याला त्या चार चाकुरीत राहून निकाल देणं गरजेचं असतं, न्याय निर्णय होणं गरजेचं असतं. त्याचा सारासार जर विचार केला तर तो विचार करताना पहिल्यांदा आपण काय करतो ते तमाम प्रेक्षकांसाठी सांगतो. अगदी अगदी अगदी. कारण प्रेक्षक तुमच्याकडे नजर ठेवून आहेत, कारण त्यांना त्याचं निराकरण व्हायला पाहिजे. ते निराकरण करताना एक होतं की आपण काय करतो, आपण आपल्या हक्काला फक्त जागरूक आहोत. ते माझं म्हणणं थोडी योग्य. म्हणजे जागरूकता आवश्यक, हक्काची जागरूकता. त्याच्याबरोबर नाण्याचे दोन चाक आहे. दुसरं चाक तुम्ही कर्तव्य विसरता. तुम्ही हक्क आणि कर्तव्याची बेरीज करा. तुम्ही चांगलं वागा, तुम्ही माझ्याशी चांगलं वागाल. बरोबर. मी तुमच्याशी वाईट वागलं तर तुम्ही माझ्याशी चांगलं वागणारच नाही. मी अपेक्षा करणं चुकीचं. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. ज्युडिशियरीत तरी काय, न्यायदानामध्ये काय आहे? तुम्ही पहिलं तुमचं वर्तन जर चांगलं ठेवलं प्रेक्षकांनी सुद्धा, की आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीला विचारा, हे महत्वाचं. तुम्ही रात्री झोपताना शांत चित्ताने ज्या वेळेला अंथरुणावर जाल, त्यावेळेला दिवसभराच्या घडामोडी जर तुमच्या डोळ्यापुढे आणणार तर आपल्या झालेल्या फक्त चुकांचा विचार करा, तर प्रचंड यादी येते. ते आपण ऍक्सेप्ट करतो का नाही करत. त्या वेळेला मी बरोबर होतो म्हणतो, ते पटकन सोयीस्कर बाजू. माणसाला दोन मन असतात, चांगलं आणि वाईट. चांगलं आणि वाईट. तर आपण काय करतो, वाईट हे ना ते फार पटकन आत्मसात करतो. मी होतो ते बरोबर, ते कसं माझी चूकच नव्हती, मी माझी चूकच नव्हती, हे जेव्हा आपण करतो तिथं संघर्षाचा जन्म होतो. जर तुम्ही चांगले कर्तव्य करत असताना तुमच्या कर्तव्याला दुसरा माणूस तुमच्या हक्काला मर्यादा ज्या आहेत, तुमच्या हक्कावर उल्लंघन करतो, तुमच्या हक्क कायद्याने तुम्हाला दिलेले त्याचा भंग होतो, तर तिथंच अपेक्षा असते की तुम्ही न्यायदान कक्षात गेलं पाहिजे. आता हे न्यायदान करताना सुद्धा सरकारने किती छान केलं. महसूल असेल, जमिनीचं 7/12 महसुलीचे कागद, तर तुम्हाला तिथं प्रांताकडे कोर्ट केलं, कलेक्टरकडे जाता येतं, कमिशनरकडे जाता येतं. ग्राहक असाल तर ग्राहक मंचात जाता येतं. नवरा बायकोचं भांडण असेल तर फॅमिली कोर्टाकडे जाता येईल. ट्रस्टचं भांडण असेल तर ट्रस्ट याच्याप्रमाणे धर्मदायुक्त संस्था आहे, त्या संस्थेचं कोर्ट आहे, तिथं जाता येईल. समजा बँकेचं भांडण आहे तर DRT निघालेलं आहे, डेट रिकव्हरी ट्रायब्युनल, की तिथं तुम्हाला त्याच्याविषयीचं न्याय करता येईल. त्याच्यानंतर एक सरफेसी कायदा आहे की बँकेची वसुली करता कोर्टात 10,000 वर्ष जायची गरज नाही. तुमची मिळकत लगेच गहाण ठेवलेल्या मिळकतीवर बँकेने कारवाई करून त्याची मिळकत जप्त करा, त्याची विक्री करा, वसुली करा. कारण बँकेकडे पैसा आहे तो कोणाचा आहे, तमाम पब्लिकचा. तुम्ही आम्ही ठेवलेलेच पैसे ठेवी असतात आपल्या ठेवी. ते बँकेला उत्पन्न काय की आपण ठेवतो ठेवी, त्याच्यावर समजा बँक तुम्हाला 9% देत असेल, तेच पैसे आलेले बँक 11%, 12%, 13% जे काही कर्ज देतात ते येणारा मार्जिन येतो, फक्त बँकेचं उत्पन्न साधन आहे. आणि तो पैसा जर ब्लॉक झाला तर आज आपण नगरच्या अनेक पतसंस्थेचं मी काम पाहिलं. आर्थिक तुम्ही नागेबाबत जरी सांगितलं असलं तर नागेबाबा संस्थेबरोबर मी 10-12 मोठ्या जिल्हा बँक, अहमदनगर जिल्हा बँक, तिथं मी 25 वर्षापासून त्यांचा सिनियर लिगल ऍडव्हायझर म्हणून काम. आणि सगळ्या जिल्हाभराचे ADCC बँकेच्या संदर्भातल्या आम्ही पाहिलं. मुळात लोकांच्या प्रवृत्ती, पैसा घेतो आपण, मानसिकता नसते परत फेडण्याची मानसिकता. आता मग तुम्ही पैसे नाही फेडलं तर बँकेने जर तो पैसा सोडून दिला तर सगळ्यात तमाम ठेवीदाराचं नुकसान होतं. म्हणून तुमच्या विरुद्ध कारवाई करायची. मग तुमच्या विरुद्ध कारवाई केली की तुम्हाला वाईट वाटतं. असं काय होतं की शासन त्यांना मदतही करतं, तुमचे ना पैसे माफ होणार. लोकांना त्यांनी ती जी सवय लावली, ती सवय लावल्यामुळे झालेलं हे नुकसान आहे. हे असं तुम्हाला वाटत नाही का सरकार पण याला जबाबदार आहे? काही अंश. पण खरोखर शासन कोणत्या वेळेला द्यायला पाहिजे? दुष्काळ पडला 2-4 वर्ष तुमच्याकडे. आज नगरला अनेक वेळेला आपण पर्जन्य छायेच्या प्रदेशात नगर जिल्हा आहे, बरोबर.
आपल्याकडे 5-7 वर्ष चांगला पाऊस पडतो तर 5-7 वर्ष कंटिन्युअस तुम्ही तुमच्या जन्मापासून तर आतापर्यंत सहज आलेख पहा. बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि मी ना आतापर्यंतचा इतिहास बघितला की ना ठिकठिकाणी जे पर्जन्यमान आहे त्याच्यामध्ये जे काही नुकसान होतं, शेतीचं नुकसान होतं, त्यांचे पंचनामे होतात, पण त्यांना कुठेच पैसे भेटत नाही. ते शेतकरी करायचं काय? तर म्हणजे ह्या सगळ्या बाबीचा विचार करून शासन काय करतं अशा वेळेला, किंवा तुमच्याकडे पाऊसच पडला नाही, दुष्काळ पडला, तर मग शासनाचे समाजाला त्या भागातल्या यांना मदत करावी लागते. पण आपल्याकडे काय म्हणतात, न्याय समान आहे. बरोबर आहे. ज्याच्या शेतावर पाऊस पडला, आता नगर तालुका दुष्काळी ठरवला, बरोबर, संपूर्ण तालुक्यातच पाऊस पडलेला नाही असं घडलं का? नाही घडलं. काही पट्ट्यात चांगला पाऊस पडला. अगदी अगदी. पण स्कीम येते ती नगर तालुक्याने. खरंय. मग ते स्कीम मध्ये ज्याला पाऊस पडला त्याचंही कर्ज माफ होतं. आपण म्हणतो ते जो मोठा असताना सुद्धा की अरबाज शेतकरी खूप खटले तरी ते याच्याकडे हा खटला गेला. तुम्ही म्हणतो तो सक्षम आहे म्हणून त्याला ते ताकद आहे, त्याच्या चालवायची त्याच्याकडे गेला. म्हणून आता जर समजा याच्यामध्ये शासनाकडे ताकद आहे किंवा ह्या लोकांना मदत करायची, त्या मदतीचा म्हणून जर त्याला जर तुम्ही वर आणलेला असेल तर त्या याचा क्वचित प्रसंगी थोडासा हे होतं. हे आपण बघतोय आता. हे आपण तुम्ही विस्तृतपणे या गोष्टीला आहे ना इथे वाचा फोडलेली आणि त्याच्याबद्दल तुम्ही निराकरण पण केलं. एक महत्वाचा मुद्दा राहून गेला असता. आपण जे ना कोर्टामध्ये बघतो की काही प्रलंबित खटले असतात, त्याला निपटारा त्याचा होत नाही, पण त्याच्यासाठी त्यांनी एक लोक अदालत म्हणून निर्माण केलेली आहे. तर या लोक अदालतीचं महत्व काय? लोक अदालत म्हणजे काय की जनतेचं न्यायालय म्हणून. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये जज म्हणून तिथं त्याची भूमिका, न्यायाधीश म्हणून जो निकाल करायचा असतो ती भूमिका राहत नाही. त्याच्यात एक पॅनल तयार केलं जातं. अच्छा अच्छा. मग त्या पॅनल मध्ये काही समाजसेवक असतात, तुमच्यासारखे पत्रकार असतात, डॉक्टर्स असतात, इंजिनियर्स असतात, आणि आमची काही वकील मंडळी घेतली जाते. आणि मग त्या पॅनलचा एक प्रमुख असतो, बऱ्याच वेळेला जजेस असतात. बरोबर. आणि मग तो पॅनल तयार केल्यानंतर त्या पॅनल पुढं तो एक खटला, जे प्रलंबित खटले आहेत ते खटले पाठवले जातात. बरोबर. आणि मग काय केलं जातं तर ते तडजोडीतून तो खटल्याचा निपटारा करायचा. त्याच्यातून कॉम्प्रोमाइजच करण्यासाठीच लोक अदालत केली जाते. दोन्ही बाजूला संधी दिली जाते. तुम्ही या, दावा दाखल होतो. दावा दाखल झाल्यानंतर पूर्वी काय होतं की एक दावा दाखल झाल्यानंतर त्याला 3-4 वेळेला कैफियत द्यायलाच मुदत मिळायची. बरोबर. आणि कोर्टात काम भरपूर राहायचं, महिना 2-2 महिन्याची तारीख पडायची. अच्छा. तारखावर तारखा आम्ही कैफियतीलाच घेतो. 5-7 महिन्यात कैफियतच येत नव्हती. मग तिथून पुढे कैफियत आल्यानंतर मग मुद्दे, मग त्याच्यानंतर पुरावे, मग 5-7 वर्ष जावं. आता 2002ला सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये फार मोठा आमूलाग्र बदल केला. अमेंडमेंट आली. आणि त्या अमेंडमेंट मध्ये आता काय केलं, 2002 पासून तुम्ही दावा दाखल केला, सय्यद साहेबाला समज लागलं किंवा अब्रार भाईवर समज बजावलं, तर अब्रार शेखनी ज्या दिवशी समज बजावलं जातं ते बजावतानाच आम्हाला काय सांगितलं की तुमचा जेवढा काही पुराव्याचे कागदपत्र ते सगळे त्याला देऊन टाका. एक सगळ्याचा सगळा पूर्ण शेत. अच्छा. त्यांनी त्याचं शेत, त्यालाही माहिती, त्याच्याकडचे कागद वगैरे त्यांनी पाहून घ्यायचे. त्याला आता कायद्याने बंधन आलं की त्यांनी 30 दिवसातच त्यांनी कैफियत दिली पाहिजे. आणि जास्तीत जास्त त्याला 90 दिवस. अच्छा. जे पूर्वी वर्ष, 2-3 वर्ष कैफियत द्यायला त्याच्यावरती बंधन आले. आता 3 महिन्यात आम्हाला द्यावीच लागतात. हे बंधन कायद्याने लवकर निपटारा व्हायला. मग असं करत करत हे दावे ज्यावेळेला पडतात, मग लोक अदालतीचा विचार काय केला की बा आता हे खटला आहे की 4 भावाचं केस आहे, वाटपाची केस, ठेवा लोक न्यायालयात. मग ते लोक न्यायालयाचं पॅनल पाहतं काय केस बाबा तुझे. तो म्हणतो मी असं आहे, माझे 3 भाऊ आहे, हा मोठा भाऊ आहे, याच्या ताब्यात सगळी जमीन, तुम्हाला जमीन देत नाही. त्याला विचारलं अरे भाऊ तुझे आहेत का? तो म्हणतो भाऊ माझे आहे. त्याचा हिस्सा आहे का? नाही आहे. मग तुम्ही काय देत नाही? नाही बघ ते जमिनीचं असं आहे, ते कसं आहे, त्याच्यामध्ये मीच खर्च केलेला आहे, माझ्या खर्चाचं काय, मी विहीर पाडली, मी इलेक्ट्रिक मोटर घेतली, मी खत घातले, मी ट्रॅक्टर लावून सपाटीकरण केलं. आणि तो जमिनीच्या किमतीपेक्षा कधी कधी जास्त किंमत सांगतो की एवढा खर्च माझा झालेला आहे, मला त्या खर्च तो मी त्याला वाटून देतो. ते काही देत नाही, हा काय जमीन देत, हा जमीन देतो. पण मग लोक न्यायालयातले जे 4 जजेस बसलेले असतात, ते 4 पॅनलचे माणसं बसलेले असतात, आपण त्याला लोक न्यायालयाचे पंच म्हणू.
ते 4-5 जणांनी विचार केला बाबा तू केलं पण तू फळं घेतलंच ना, उत्पन्न नाही तूच घेतलं, भेटतच ना, तू घेतलं. तुला काही ह्यांनी करा सांगितलं नाही ना. बरोबर. विहीर पाडा, बरोबर, तर तुला हौस होती तू पाडली. बरोबर. ह्या तिघांची काय तू म्हटले का कोण लेखी दिलं का तू विहीर पाडती तुलाच होईल म्हणून? सर्वांसाठीच केली, सर्वांसाठी केली. जातो तुझे सख्खे भाऊ आहेत, त्यांचा हक्क आहे, त्यांचा हक्क आहे आणि तुझंही कर्तव्य आहे की त्यांना दिलं तर काही फरक पडत नाही. मग ते चौघ त्याला समजून सांगतात मग तुला आज ना उद्या कोर्टात काय होणार आहे, तिचा निकाल चौथा हिस्सा तुला मिळेल, ते निश्चित त्यांना द्यावेच लागणार आहे. तू आजच देऊन टाक, तू आनंदात राहतील ते आनंदात, म्हणून पटकन भांडण मिटतं, हप्पायला फायला, डिले होत नाही, उशीर होत नाही. दुसरा खर्च होत नाही. सगळे काम धंदे सोडून कोर्टात येणे, चक्रा मारणे, तारखा घेणे, मानसिक विलंब होणार नाही, खर्च होणार नाही. विना खर्चात फुकटामध्ये तात्काळ निकाल त्याच्यामध्ये आदलो काढला. दुसरं त्याच्यावर अपील होत नाही. त्याच्यावर जर अपील करायचं असेल तर ते कॉन्स्टिट्यूशनने घटनेने करून दिलं, तुम्हाला हायकोर्टात जावं लागतं. अच्छा, इथं हायकोर्टामध्ये, थेट हायकोर्टात. अच्छा, म्हणजे इथे अप्पर कोर्टामध्ये जाता येईल. लोक अदालत इथं जर तालुका कोर्टाचा निकाल झाला तर डिस्ट्रिक्ट कोर्टात, डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या निकालाला 5-10 वर्ष घालवायचे मग हायकोर्टात जायचं. आता जर तुम्हाला दाखवायचं ठरलं लोक अदालत मध्ये काय चुकीचं आहे तर तुम्ही डायरेक्ट हायकोर्टातच जावं लागतं. अपिलाची प्रोव्हिजन नाही, म्हणजे रिट आहे. अच्छा, कायदा काय म्हणतो, जिथं अपील, रिव्हिजन किंवा कुठली तरतूद नाही, काहीच करता येत नाही, त्याला न्याय घटनेने त्याला सुद्धा अनअटेंडेड ठेवलं नाही. मग त्याला शेवटचा पर्याय आर्टिकल 226, 227 नुसार याचिका तयार करतात, त्याला रीट म्हणतो. त्या रीट मध्ये तो जातो, त्याला आपल्याला रीट मध्ये जावं लागतं आणि हे गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत, माझा असं फसवणूक झाली आहे म्हणून ते लोक अदालतचा निकाल येतो रद्द करा, मला संधी द्या. असं तर हायकोर्ट जज बसलेले ते पण तज्ञ आहेत, ते अभ्यास करतात आणि पाहणार. याच्या केसमध्ये 4 भाऊ आहेत, तुला चौथा हिस्सा दिलेला आहे, त्यांचे 3 हिस्से त्यांना तिघांना दिलेले, काय चूक केली? बरोबर आहे, बरोबर नाही. मग तुझं म्हणणं आहे ते तुझं काही योग्य वाटत नाही, तू पुन्हा वेळ काढूपणा पाहतो ते फेटाळलं. म्हणून लोक अदालत ही खूप चांगली संकल्पना आहे. लोक अदालतीसाठी शासन स्तरावर भरपूर खर्च केला जातो, न्यायालयात भरपूर खर्च केला जातो. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाच्या जजेसने आता सय्यद साहेब रिसेंटचे सांगतो तुम्हाला, आत्ताची चालू परिस्थिती, आता 1 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितलं सप्टेंबर म्हणजे आता जुलैमध्ये, बरोबर, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर एंड पर्यंत हे 3 महिने प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक जिल्ह्याला सुप्रीम कोर्टाने प्रोग्राम दिला. अच्छा, की तुमच्या कोर्टात प्रलंबित खटले जे आहेत ते जास्तीत जास्त खटले तडजोडी करता ठेवा. अच्छा, त्याच्यात काय लोक अदालतीमध्ये ठेवा. मेडिएशन म्हणून एक सेंटर आहे आमच्याकडं लोक अदालत सारखं, किंवा जिल्हा विधी प्राधिकरण आहे, त्याचे अध्यक्ष ह्या जिल्हा न्यायाधीश असतात, बरोबर, सचिव हा सिनियर डिव्हिजन जज असतो, बरोबर, आणि मग जिल्हा विधी प्राधिकरणाकडे हे खटले ठेवले जातात आणि त्या खटल्यामध्ये ठेवलेले निकाल पटापट व्हावेत म्हणून. तर सुप्रीम कोर्टाने प्रोग्राम दिला टाइम बाउंड करून की तुम्ही ह्या 3 महिन्यात मॅक्झिमम खटले प्रत्येक न्यायालयाने ठेवले, प्रत्येक कोर्टाने. आता आपले 40 कोर्ट कार्यरत आहे आमच्या तुमच्या शेजारी नगरमध्ये, आपल्या एकाच इमारत. मग फॅमिली कोर्ट वेगळं, कॉपरेटिव्ह कोर्ट वेगळं, महसूल कोर्ट वेगळे, विविध कोर्ट त्यांनी तयार वेगळे ते वेगळे, पण निश्चित एकाच इमारतीमध्ये 40. इथं आम्ही 40 जजेस आपल्याकडे काम करताय सध्या. तर 40च्या 40 न्यायाधीशांना त्यांनी प्रोग्राम दिलेला आहे. ह्या कोर्टाला पण बाकीच्या न्याय, बरोबर, त्यांना पण दिले. या 3 महिन्यात निश्चित तुम्ही ठेवून फक्त कागदोपत्री नाही, याच्यात काय अडचणी येतात, काय मिटलं नाही, तुम्ही काय प्रोग्रेस केला, तर ह्याचा लेखाजोखा आपल्याला सुप्रीम कोर्टाला कळवायचा. म्हणून लोक अदालत ही खूप चांगली संकल्पना आहे. आणि लोक अदालत हे आपल्याला आम्हाला नवीन नाही. पूर्वी सुद्धा काय व्हायचं, जात पंचायती काम करायच्या, बरोबर, गावचा पाटील काम, चावडीवर न्याय निर्णय व्हायचा. किंवा आजही आपण आपल्या जिल्ह्यामध्ये मढी इथे
ज्या दिवशी तिथे यात्रा भरते त्या तिथे ना ती चावडी भरते आणि निकाल दिला जातो त्यांचा तो सुप्रीम कोर्टाचा निकाल मानला जातो. त्यांच्या समाजाचे पंच बसतात आणि तो न्याय निकाल देतो. ही बायकी तुला नको, ही सुटली, हिला एवढे पैसे देऊन टाक, संपलं. त्याच्या विरोधात जात नाही, त्याला समाजातून बहिष्कृत केलं जातं. आणि मानव हा समाजशील प्राणी आहे. बरोबर. मानवाला मला जर नगरमध्ये राहायचं तर मला नगरच्या सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं. मी जर सगळ्यांशी तू सड्यासारखं वागलं तर माझ्या जीवनाचा अर्थ राहणार. शेवटी मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळं तो हा विचार करून, म्हणून लोक न्यायालयाची जी तडजोड आहे ही आपल्याला पिढ्यानपिढ्या, जेव्हा कायद्याचं अस्तित्व फारसं नव्हतं, अस्तित्व तर जुनं आहे, कायदे फार पुरातन आहे, तरी सुद्धा अपूर्ण पद्धती असल्यामुळं ह्या ज्या सामाजिक लेवलवर जे न्यायदान व्हायचं त्याची अधिकृत पण चांगली कायदेशीर सनदशीर मार्गाने शिक्कामोर्तब होणार, ज्याला अधिकृत न्याय मिळतो, निकालपत्र तयार होतो, त्या निकालांना नाही वागलं त्याची अंमलबजावणी केली जाते. म्हणून पोलीस असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर्स असतील, या सर्वांनी तिथं मदत करून, न्यायदानाला मदत करून ती लोकन्याय अदालतची संकल्पना खूप छान आलेली. अतिशय व्यापक विस्तृतपणे माहिती आज आपण या आपल्या NTV मराठीमध्ये आपण एक व्यक्तिवेध नावाचं एक व्यासपीठ निर्माण केलं. त्या व्यासपीठावरती आज सन्माननीय सुभाष जगन्नाथजी काकडे साहेब या ठिकाणी विधिज्ञ आज आपल्या इथे आलेले आहेत. त्यांनी अतिशय मौलिक माहिती आपण सर्वांसाठी दिलेली आहे. न्यायदानाला विलंब का होतो, न्यायदानाची प्रक्रिया काय आहे, न्यायदानासाठी झालेल्या घटना काय आहेत, घटनेची समिती कशी निर्माण केली गेली, त्याचा मसुदा कसा निर्माण केला, ती घटना कशी तयार केली, त्याच्यावरती इत्तंभूत माहिती सुभाषजींनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तुमचे जे काही कायदे असतील, तुमचे जे काही कार्य असतील, तुमचे जे काही प्रलंबित जे काही खटले असतील किंवा तुम्ही जे काही करत आहात त्याच्यामध्ये त्यांनी त्यात जी भर दिलेली आहे तुम्हाला, त्याची ती तुम्ही व्यवस्थितपणे त्याच्यावरती तुम्ही अंमलबजावणी केली तर तुमचेही खटले लवकरात लवकर बाहेर निघू शकतात. या आजच्या या व्यक्तिवेधच्या कार्यक्रमामध्ये सर सुभाषजी आपण इथे आलात आणि एक ज्येष्ठ विधिज्ञ, तुमचा खूप मोठा गाढा अनुभव आहे तो आमच्या सन्माननीय आदरणीय आमचे जे प्रेक्षक वर्ग आहेत, समीक्षक वर्ग आहेत, पत्रकार वर्ग आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही जी मौलिक माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे NTV मराठीच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.